मोठा दिवा असो किंवा छोटा दिवा असो, कितीही जुन्यातील जुने, तेलकट, चिकट, कितीही डिझाईन असलेली हे दिवे एकदम चकाचक, कमी मेहनतीमध्ये एकदम नवीन कसे काढायचे ते आपण बघू. यासाठी आपल्याला एक इनोची पुडी लागणार आहे. हे बघा, घासण्याआधीचे दिवे आणि घासल्यानंतर एकदम असे चकाचक हे दिवे झालेले आहे. हे बघा, जी ओमची जी डिझाईन आहे दिव्याची, तीही एकदम चकाचक, न घासता न कमी मेहनती हे दिवे एकदम चकाचक असे निघालेले आहे. आता सगळ्यात आधी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं. त्यामध्ये हे सगळे दिवे बुडतील एवढं पाणी घेऊन हे दिवे या उकळत्या पाण्यामध्ये टाकलेले आहे. आता हे दिवे या पाण्यामध्येच आपल्याला उकळून घ्यायचे आहे. आता थोड्या वेळात हे सगळं पाणी काळं होईल. हळूहळू जी दिव्याची कोजळी असते ती सगळी या पाण्यात निघत आहे. पाण्यात लिंबू कापून टाकलेले आहे. त्यानंतर कपडे धुण्याचा जो पावडर असतो तो टाकायचा. यामुळे काय होतं की जो तेलकट आणि चिकटपणा झालेला असतो तो सगळा या पाण्यामध्ये येतो. आता ही इनोची पुडी सगळा इनो न टाकता, दिवे किती आहे, आता या ठिकाणी 3 ते 4 दिवे आहे म्हणून मी फक्त निम्माची इनो टाकलेला आहे. दिवे जास्त असले तर सगळा इनो टाकलं तरी चालेल. आता ह्या पाण्याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची आणि हे दिवे पाण्यातच असे 1 तास ठेवायचे आहे. म्हणजे जो काळा झालेला काळपटपणा आहे तो सगळा या पाण्यामध्ये येईल. या पाण्यामध्ये 1 तास भिजत ठेवू दिवे. एक तासानंतर हे बघा, या पद्धतीने आपले दिवे झालेले आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्यात बुडलेले दिवे होते ते एकदम असे स्वच्छ झालेले आहे आणि काही पाण्यात बुडालेले नाही ते दिवे थोडेसे काळे आहे, पण काहीच अडचण नाही. आपण अजून एका वस्तूने हे दिवे कमी मेहनती फक्त आपल्याला चोळायचे की हे दिवे अगदी चकाचक होतील. हे बघा, फक्त हाताने चोळलं तरी ही डिझाईनमध्ये जो काळापणा आहे तेलकट चिकट तोही निघून जातो. सगळे दिवे एकदम चकाचक असे निघालेले आहे न घासता. पाणीही किती काळं झालेलं आहे, म्हणजे दिव्याचं काळा जो पाना आहे तो सगळा या पाण्यामध्ये आलेला आहे. आता एका वाटीत मीठ घेतलेलं आहे. कापून घ्यायचा लिंबाला मीठ लावून या पद्धतीने दिवे चोळायचे आहे. सगळे दिवे या पद्धतीने असं लिंबू मीठ लावून फक्त चोळायचे न घासता. जिथे जिथे डिझाईन आहे तेही फक्त चोळून घ्यायचे. सगळे दिवे लिंबू मीठ लावून 5 ते 10 मिनटं असेच ठेवून द्यायचे. हे बघा, किती छान असा हा दिव्याचं हा जो ओम आहे किंवा हे झाकण किती काळं झालेलं होतं, किती चकाचक असं निघालेलं आहे. आतमधूनही एकदम स्वच्छ असे हे दिवे निघालेले आहे. एकदा या पद्धतीने दिवे घासून बघा, कमी मेहनती. आता हे दिवे साबणीने किंवा पितांबरीने घासायला गेलं काय तो जो काळपट चिकटपणा आहे तो आपल्या सगळ्या हाताला लागतो. यामुळे हातही काळे होत नाही आणि चिकटही हाताला लागत नाही आणि एकदम स्वच्छ असे दिवे निघालेले आहे. सगळे दिवे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ.
निघालेले आहे. खूपच असं काळ झालेलं होतं, तेही काही मिनिटात न घासता कमी मेहनत निघालं. सगळे दिवे स्वच्छ धुवून झाले. आता हे कॉटनच्या सुक्या कपड्याने पुसून काढायचे, म्हणजे दिव्यांना डाग पडत नाही व ते जास्त काळ 2 ते 3 दिवसासाठी त्याची चकाकी टिकून असते. दिव्याच्या डिझाईन मधली सुद्धा ही काळं चिकटपणा निघालेला आहे. सगळे दिवे छान पुसून व्यवस्थित सुकलेले आहे आणि एकदम चकाचक असे दिवे दिसत आहे.